नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उद्या आहे गुढीपाडवा, 21 मार्च. गुढीपाडव्याला ही एक वस्तू घरात आणा, लक्ष्मीची कृपा राहील व लक्ष्मीचा घरात वास राहील. तर ती वस्तू काय आहे, चला तर आपण पाहूया. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानलेला हा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तुम्ही घरात आणा ही एक वस्तू. तर तुम्हाला पैशाची कमतरता कधीच भासणार नाही. घरामध्ये पैसा, सुख, समृद्धी सगळं काही येईल. तुम्हाला आश्चर्य वाटेल की अचानक हे नशीब एवढं कसं बदललं. पण ती कोणती वस्तू आहे आपण बघूया. तुम्हाला हे माहित आहे की गुढीपाडवा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. मराठी नवीन वर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्यापासून होते. तुम्हाला गुढीपाडव्याला ही एक वस्तू घरी आणायची आहे. ती वस्तू आणून त्याची स्थापना करायची आहे व तुम्हाला कशाचीच कमी पडणार नाही. तुम्ही म्हणाल, कष्टाशिवाय पर्याय नाही. हो, हे बरोबर आहे, पण तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ मिळाले पाहिजे. त्यासाठी तुम्हाला हा थोडा तरी तुम्हाला कसं आहे, कष्टाचं फळ भेटायला पाहिजे. म्हणून आपल्याला देवाची आपल्यावर कृपा असायला पाहिजे. म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे. तुम्हाला हा उपाय करायचा आहे. गुढीपाडव्याला हा एक यंत्र आणा, घरी आणायचे आहे. त्याची स्थापना करावं. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ही स्थापना करायची आहे आणि ते यंत्र सिद्ध केलेले असावे. तर तुम्हाला त्याचे चमत्कारी अनुभव मिळतील. तुम्हाला श्री यंत्राची पूजा व नाम जप करायची आहे. आपल्याला यंत्र आणून पण करायची आहे. हवे त्या नियमाने तुम्हाला हे पूजा करायची आहे. पूजा केली पाहिजे आणि शुक्रवार किंवा पौर्णिमेला त्याची कुंकुम अर्चना सुद्धा करायची. म्हणजे तर आपल्याला काय आणायचंय, श्री यंत्र आणायचंय. घरी आणून आपल्याला काय करायचं, मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमेला त्या यंत्रावर आपल्याला काय करायचं, कुंकुम अर्चना करायचं आहे. हवे तर तुम्हाला कोणतीही इच्छा असू, ते तुमचे सगळे इच्छा हे पूर्ण होते. आपल्याला हे काय करायचंय, कुंकुम अर्चना करत आपल्याला मंत्र म्हणायचं. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. असं आपल्याला ती कुंकुम अर्चना करताना आपल्याला हे मंत्र म्हणायचं आहे. व तुमची इच्छा असो अशा सगळ्या प्रकारची इच्छा पूर्ती ही श्री यंत्र करते. म्हणजे तुमची काही जरी इच्छा असली, तसंच भक्तिभावाने संकटाचा नाश करते. हिंदू धर्मात शास्त्रानुसार सगळ्या यंत्रामध्ये श्री यंत्र हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. ब्रह्मपुराणातील उल्लेखनुसार त्याचा गाभामध्ये 33 कोटी देवतांचा वास आहे. असे ललित महात्रिपुरा सुंदरी देवीचे हे निवासस्थान आहे आणि त्या निवासस्थानामध्ये महाकाली, महासरस्वती अशा सगळ्या प्रकारच्या शक्तीचा वास आहे. घरात श्रीयंत्र असेल तर, ज्या घरात यंत्र असेल अशा घरात सुख समृद्धी असते व श्रीयंत्रामुळे विधी, शक्ती, यश, मान सन्मान, ऐश्वर्य आणि सकल समृद्धी प्राप्त होते. या यंत्रामुळे सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होते, जीवन आनंदी होते असे मानले जाते. अशा प्रकारे तुम्हाला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर श्रीयंत्र, लक्ष्मी यंत्र आणायचे व स्थापना करायचे. श्री यंत्राची स्थापना करून आपल्याला मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला श्रीयंत्राची कुंकुम अर्चना करायची आहे. असं गुढीपाडव्याला ही एक वस्तू घरी घेऊन या, तुम्हाला घरात लक्ष्मी प्राप्ती होईल. श्री स्वामी समर्थ.